नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक संचलित टागोर IAS अकॅडमीमध्ये। बघा आपण हा अपूर्णांक फ्रॅक्शन हा चॅप्टर चालू केलेला आहे। याची मला वाटते 2-3 पार्ट झालेले आहेत। हा पुढील पार्ट चालू आहे, ठीक आहे। त्याच्यामध्येच आपण पुढील पॉइंट त्याच्यातलाच बघणार आहे, तो म्हणजे रिमेनिंग फ्रॅक्शन्सचा। कसला बघणार आहे? रिमेनिंग फ्रॅक्शन्स। ओके, रिमेनिंग फ्रॅक्शन्सचा पॉइंट बघणार आहे। आता रिमेनिंग फ्रॅक्शन्स म्हणजे काय, याचा अर्थ काय? सिंपल आहे, मराठीमध्ये सहजरित्या मी सांगून टाकेन। ओके, बघा जरा लक्ष द्या। समजा माझी काहीतरी सॅलरी आहे, समजा माझा पगार आहे हा, आणि माझ्या पगारापैकी समजा माझी जी कोणतरी बहीण आहे, समजा माझी बहीण आहे किंवा आई आहे। ओके, तिनं काय केलं, 6/7 पगारापैकी माझ्या 6/7 भाग काय केला, आपल्याकडे घेतला। हा, 6/7 भाग आपल्याकडे घेतला। याचा अर्थ काय असतो? याचा नेमका अर्थ काय असतो? याचा अर्थ जर आपल्याला व्यवस्थितरित्या समजला तर आपल्याला हे रिमेनिंग फ्रॅक्शन्स आणि फ्रॅक्शन्स वरची कितीतरी जी शाब्दिक उदाहरणं असतात ती सहजरित्या सुटू शकतात, अगदी सहजरित्या सुटू शकतात। म्हणजे काय बघा, जरा लक्ष द्या। ओके, बघा याचा अर्थ काय, 6/7 मला सांगितलेलं आहे की 6/7 भाग माझ्या पगारातील घेतला जातो, बरोबर आहे, काढून घेतला जातो। याचा अर्थ असा आहे, हे लक्षात ठेवणं फक्त गरजेचं आहे। हे जे खाली 7 आहे की नाही, 7 हे खालचं जे 7 आहे ना, याचा अर्थ असा आहे ती टोटल व्हॅल्यू आहे, टोटल एकूण। लक्षात ठेवा, टोटल व्हॅल्यू आहे ती एकूण आहे। म्हणजे हा माझा एकूण पगार आहे, एकूण आहे। जी एकूण असतं ते खालच्या बाजूला असतं। लक्षात ठेवा, फ्रॅक्शन मध्ये शाब्दिक उदाहरण सोडवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। जी खाली गोष्ट असते, खाली लिहिलेली, त्याचा अर्थ असतो टोटल, एकत्र, एकूण। लक्षात ठेवा, म्हणजे माझा एकूण पगार एवढा आहे, 7 पगार आहे, बरोबर आहे, 7 युनिट माझं 7 आहे। आणि माझ्यात काढून किती घेतलंय, म्हणजे कशाविषयी बोललोय आपण, तर काढून घेण्याविषयी बोललोय, बरोबर आहे ना। कशाविषयी बोललोय आपण? पगारातलं काढून घेण्याविषयी। माझा एकूण पगार किती झाला मग? 7, आणि काढून घेतल्याविषयी बोललोय, टॉक्ड अबाउट, म्हणजे ह्याच्याविषयी बोललोय, बरोबर आहे का? तर तो वरती लिहायचा, ज्याच्याविषयी बोललोय तो वरती लिहायचा। म्हणजे माझा पगार काढून घेतला, तो किती काढून घेतला? 6वा भाग, 7 पैकी 6वा भाग काढून घेतला। लक्षात ठेवा, ओके, काढून घेतला म्हणजे हा पगार माझा काढलेला, काढून घेतलेला। ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे फ्रॅक्शन वरची शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना। आणि ही गोष्ट जर आपल्याला समजली तर फ्रॅक्शन वरचा कोणताही, म्हणजे कोणतंही अगदी असू दे, सहजरित्या आपल्याला सुटू शकतं की खालच्या बाजूला टोटल व्हॅल्यू लिहिलेली असते हा, आणि वरती ज्याच्याविषयी बोललेलं आहे ते वर असतं। ओके, याचा अर्थ असा आहे, माझ्याकडे तर राहिलं किती, माझा बॅलन्स किती उरला, माझ्याकडे राहिला किती? ओके, माझ्याकडे एकूण 7 आहे, टोटल बॅलन्स किती आहे माझ्याकडे? 7 आहे। आता त्याच्यापैकी 6 तर गेलाय, म्हणजे राहिला किती? 1 राहिलाय, म्हणजे 1/7 आता माझ्याकडे उरलेला आहे, बॅलन्स आहे। ह्या दोन गोष्टी आपल्याला समजणं फार गरजेच्या आहेत, ठीक आहे। बघा पुढील टाईपचं आपण गणित घेत आहोत। आपण अपूर्णांक हा टॉपिक चालू केलेला आहे। ओके, त्याच्यातील पुढील टाईप आहे हा, पुढील टाईप आणि पुढील पार्ट आहे। ओके, डायरेक्टली आपण चालू करतोय त्या पार्ट पासून। बघा टाईप 14वा आहे। पहिलं गणित हे आपण इंग्लिश मधील आहे, काही घाबरायची गरज नाही, अत्यंत सोपं गणित आहे। बघा अपूर्णांक हा टॉपिक चालू आहे, आणि अपूर्णांक ही जी कन्सेप्ट आहे ती सांगितलेली आहे। त्या कन्सेप्टवर आपण फक्त पुढे काय करतोय, मूव करतोय। ओके, लक्ष द्या। A pen was sold at a profit of 2/5, म्हणजे 2/5 of its cost price। मी सांगतो, for RS ₹140, find the cost price। म्हणजे बघा निवांतपणे लक्ष द्या। अ पेन, एक पेन आहे, was म्हणजे होता, सोल्ड ॲट म्हणजे विकला होता, विक्री किंमत, बरोबर आहे, ही आहे विक्री किंमत। ॲट अ प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे नफा, किती नफा घेतला होता विकत असताना, म्हणजे विक्री करत असताना, त्याची विकत असताना पेन, तर 2/5, बरोबर आहे, 2/5 एवढा नफा घेतला होता। ऑफ इट्स कॉस्ट प्राइस, कॉस्ट म्हणजे खरेदी किमतीच्या 2/5 एवढा मी काय केलेला होता, त्याचा नफा घेतलेला होता। फॉर प्राइस, कॉस्ट प्राइस फॉर RS 140, म्हणजे काय, मी हा जो पेन आहे हा केवढ्याला विकलेला होता, 140 ला विकलेला होता,
बरोबर आहे. 140ला विकत असताना त्याच्या खरेदी किमतीच्या 2/5 एवढं मी प्रॉफिट मिळवलं. लक्षात ठेवा, 2/5 एवढं प्रॉफिट मिळवलं तर त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असेल. सिंपल आहे. ओके, म्हणजे प्रश्न तरी तुम्हाला समजला. एक पेन आहे जो मी विकत असताना मी त्याच्यावर नफा मिळवला 2/5. बरोबर आहे. नफा हा मी खरेदी किमतीवर मिळवणार आहे. खरेदी किंमत त्याच्यावर नफा मिळवला. बरोबर आहे. आणि मग विकला किती? 140ला पेन विकला, विक्री किंमत झाली. तर त्याची खरेदी किंमत किती होती? बघा, सिंपल गोष्ट आहे. आपण ह्याचा अर्थ काय नेमका आपल्याला समजला की आपल्याला ही गोष्ट सहजरित्या कळू शकते. 2/5 एवढा मी काय मिळवलाय? प्रॉफिट मिळवलाय. आता मी याच्या आधीच्या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे 2/5 आपण कुणाविषयी बोलतोय? प्रॉफिट. हे काय आहे? प्रॉफिट आहे. बरोबर आहे ना. आणि ज्याच्याविषयी बोलतोय ते कुठं असते? वरती असते. बरोबर आहे ना. म्हणजे हे वरचं 2 हे काय झालं? प्रॉफिट आहे आपलं. लक्षात ठेवा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण प्रॉफिट आहे ना, हे 2/5 प्रॉफिट आहे. मग बोलतोय कोणाविषयी? प्रॉफिट विषयी. ज्याच्याविषयी बोलतोय ते कधी पण वरच्या बाजूला असते. ओके, प्रॉफिट आहे. बरं, टोटल काय आहे? कशातनं प्रॉफिट घेतोय आपण? कॉस्ट प्राइस मधनं ना. प्रॉफिट कशावर लागतोय? कॉस्ट प्राइसवर. म्हणजे कशावर? खरेदी किमतीवर लावतोय. म्हणजे ही खालची काय झाली? खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस झाली. ह्या 2 गोष्टी लक्षात आल्या? समजलं आपल्याला? ही खरेदी किंमत आहे, त्याच्यावर माझं प्रॉफिट किती आहे? 2 आहे. याचा अर्थ समजला? कारण अपूर्णांकाचा अर्थ समजणं हे फार गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता पुढे बघा, मला जरा सांगा, माझी कॉस्ट प्राइस खरेदी किंमत किती आहे? समजा 5 आहे. माझं प्रॉफिट किती आहे? अधिक 2 आहे. म्हणजे मी विकणार कितीला? 7ला ना. म्हणजे 7 हे माझं काय झालं? सेलिंग प्राइस झाली. विकणार, माझी विक्री किंमत 7 झाली. 7 बरोबर सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. लक्षात आलं का? बघा, ओके, 7 झाली. आणि ती विक्री किंमत मला दिलेली आहे, किती येते? 140. याचा अर्थ समजला? ह्या तिन्हींचा अर्थ कळाला? ज्याच्याविषयी बोलतोय ते वरती कशावर लावलंय मी? कॉस्ट प्राइसवर. म्हणजे 5 लावले. टोटल मी कितीला विकणार? 7ला विकणार. आणि 7ची किंमत मला दिलेली आहे 7 युनिट इज इक्वल टू व्हॉट? 140. किती आहे ते? 140 आहे. याचा अर्थ आपल्याला मागच्या याच्यामध्ये पॉईंटमध्ये झालेला आहे, तो पाहू शकता, सहज तुम्हाला कळू शकतो. ओके, 7 युनिट इज इक्वल टू 140. का? कारण की सेलिंग प्राइस आहे ती, विक्री किंमत आहे. विक्री किंमत 7 आहे म्हणजेच 140. मग एका युनिटची किंमत काढा. 140 भागिले 7. 7 1 7, 7 2 14 म्हणजे 20. एका युनिटची किंमत किती आली? 20 आली. आणि तुम्हाला काढायची काय आहे? कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे आपली? 5 युनिट आहे. बरोबर आहे. मग एका युनिटची किंमत किती आली? 20 आली. तर 5 युनिटची किंमत किती येईल? 5 गुणिले 20 बरोबर किती? 100. म्हणजे 100 ही त्याची काय असेल? कॉस्ट प्राइस असेल. बघा, फक्त आणि फक्त याचा वापर करून तुम्ही नफा तोटा मधलं, प्रॉफिट अँड लॉस मधलं सहजरित्या गणित एखादं अगदी सहजपणे सोडवलेलं आहे. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बघा, पुढील प्रश्न आहे सेम. आपण अपूर्णांकाची जे काही कन्सेप्ट बघितलेले ते अप्लाय कशी करायची आहे आणि त्या संदर्भात काही एक क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. बघा, पुढचा प्रश्न बघा, सिंपल क्वेश्चन आहे, इंग्लिशमध्ये आहे म्हणून घाबरायची काहीही आवश्यकता नाही आहे. काय आहे प्रश्न बघा. राम स्पेंट 1/3 ऑफ हिज इन्कम on rent, okay, and 2/5 on food. If he is now left with rupees 8,000, find his income. बघा, मी सिंपल मराठीमध्ये सांगतो याचा अर्थ काय आहे. राम एक माणूस आहे. बरोबर आहे. तो त्याच्या इन्कमच्या म्हणजे त्याच्या उत्पन्नाच्या 1/3 भाग हा रेंटवर म्हणजे भाडे, घराचं भाडे वगैरे देण्यासाठी घालवतो. बरोबर आहे. त्यानंतर 2/5 भाग हा अन्नासाठी म्हणजे खाण्यासाठी वगैरे घालवतो. आणि जर मग त्याच्याकडं महिन्याला तेवढं खर्च करून 1/3 भाग भाड्यासाठी, 2/5 भाग अन्नासाठी खर्च केल्यानंतर त्याच्याकडे किती रुपये राहतात? 8,000 रुपये राहतात. तर त्याचा एकूण इन्कम किती असेल हा प्रश्न तुमच्याकडे काढायचा आहे. बरोबर आहे. मी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं कन्सेप्ट सांगत असताना अपूर्णांकाची, की समजा ह्याचा अर्थ काय? 2/4 म्हणजे याचा अर्थ काय? तर खालच्या बाजूला काय असते? टोटल. बरोबर आहे का? आणि वरच्या बाजूला काय असते? ज्याच्याविषयी आपण बोललोय ते. झाले ही कन्सेप्ट? बरोबर आहे. आता मला जरा सांगा, रामनं किती 1/3 भाग त्याच्या इन्कमच्या कशावर केला? रेंटवर. म्हणजे रेंट कशाविषयी बोलतोय? रेंट म्हणजे काय? 1 आणि 3 म्हणजे काय? इन्कम. झालं ना? समजलं ना मी काय म्हटलंय? बघा, हे कशाविषयी? 1/3 कशाविषयी आहे? रेंट विषय आहे ना. मग ज्याच्याविषयी बोललंय ते कुठं असते? वर असते. म्हणजे बघा, मी परत एकदा सांगतो, 1/3 आहे. याचा अर्थ काय? रेंट. बरोबर काय? आणि ह्याचा अर्थ काय? इन्कम. टोटल इन्कम ना. कारण
ह्या इन्कममधनंच हा कशासाठी हे करतोय तो, रेंटसाठी. आता पुढचं वाक्य काय आहे, 2/5 भाग, 2/5 भाग फूडवर करतोय. कशाविषयी बोललोय, फूडविषयी बोललोय. ज्याच्याविषयी बोललोय ते कुठं असते, वरती असते. म्हणजे 2 काय आहे, फूड आहे. आणि कशातनं गेले ते, इन्कममधनंच गेले. ह्या 2 गोष्टी क्लिअर आहेत, ह्या 2 गोष्टी क्लिअर आहेत का बाबा. हे रेंट विषयी बोललोय आणि हे फूड विषयी बोललोय. आणि कशातनं घालवलंय, इन्कममधनं घालवलंय. आणि जे टोटल आहे ते मी खालच्या बाजूला लिहिलंय. समजलं, ओके. आता मग मला जरा सांगा, आपल्याला टोटल इन्कम काढायचं आहे, एकूण इन्कम काढायचं आहे, बरोबर आहे. मला खालच्या बाजूला काय घ्यायला पाहिजे, इन्कम घ्यायला पाहिजे. मला काय काढायचं आहे, टोटल इन्कम काढायचं आहे, बरोबर आहे. मला काय काढायचं आहे, टोटल इन्कम काढायचं आहे. लक्षात ठेवा, टोटल इन्कम. अशा वेळी काय करायचं, समजा 2 अशा किमती दिलेल्या असतील तर एक सिंपल ट्रिक आहे. दिस इज नॉट अ ट्रिक, एक कन्सेप्ट आहे त्याच्या मागची. जर दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, बघा हे पण इन्कम आहे खालचा, 3 पण इन्कम आहे आणि 5 पण खालचा काय आहे, इन्कमच आहे. आपल्याला 2 गोष्टी दिल्यात, एक रेंट दिलाय आणि दुसरं म्हणजे फूड दिलंय, बरोबर आहे काय. अशा वेळी फक्त एक काम करायचं, खालच्यांचा गुणाकार करायचा, खालच्यांचा गुणाकार करायचा. खालच्यांचा गुणाकार 3चा आणि 5चा किती येतो तो, 15, बरोबर आहे का. खालच्यांचा कधी पण गुणाकार करायचा, 15. हा झाला आपला टोटल इन्कम. लक्षात ठेवा, कारण हा पण इन्कम होता आणि हा पण काय होता, इन्कमच होता. मला काढायचा काय होता, टोटल इन्कम काढायचा होता. टोटल इन्कम मी खालच्यांचा गुणाकार केला, 15 आला. 15 हा माझा काय आहे, टोटल इन्कम आहे. लक्षात ठेवा, समजलं का, ओके. आता पुढे काय सांगितले त्यांनी, ह्या टोटल इन्कम मधनं म्हणजे 15 मधनं, टोटल इन्कम मधनं म्हणजे 15 मधनं 1/3 भाग हा कशासाठी घालवतोय तो, रेंटसाठी म्हणजे भाड्यासाठी घालवतोय. टोटल इन्कम म्हणजे 15, 15तनं 1/3 भाग हा कशासाठी घालवणार आहे तो, रेंटसाठी. 3 की 3, 3×5 15 म्हणजे 5 भाग हा कशासाठी आहे, रेंटसाठी आहे. ओके. ह्या टोटल इन्कम म्हणजे 15 मधनंच 2/5 भाग हा कशासाठी आहे, फूडसाठी आहे. म्हणजे 5 की 5, 5 त्रिक 15, 3 दुने 6, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6. हा 6 भाग कशासाठी आहे, फूडसाठी आहे, म्हणजे अन्नासाठी आहे. बघा, रेंटसाठी 5 भाग, फूडसाठी 6 भाग घालवलाय त्यानं. हे 2 गोष्टी समजल्या. टोटल इन्कम कसा काढला, रेंटसाठी 5, फूडसाठी 6. म्हणजे खर्च एकूण किती केला त्यानं, 11. खर्च एकूण किती केला, 11 ना. 11 खर्च केलं. रेंटसाठी 5, फूडसाठी 6, बरोबर आहे का. एकूण केला 11. टोटल इन्कम किती आहे त्याचा, 15. म्हणजे बाकी राहिले किती त्याच्याकडे आता, बघा टोटल इन्कम 15 आहे, खर्च किती केलं 11, राहिले किती 4, राहिले किती 4, बरोबर आहे का. समजल्या या 2 गोष्टी. आता मला जरा सांगा, ह्या गणितात जरा बघा, गणितात काय आहे, नाऊ लेफ्ट विथ 8000 म्हणजे राहिलेल्या गोष्टी किती आहे त्याच्याकडं, 8000 ना. म्हणजे काय, 8000 बरोबर काय, 4 युनिट ना. लक्षात ठेवा, या 2 गोष्टी कळाल्या का नाही, कळाल्या का नाही बघा. मी अजून एकदा सांगतोय, 15 हा त्याचा टोटल इन्कम आहे. कसा काढला समजलं, ह्यांचा आणि यांचा गुणाकार करून. ओके. त्या 15 पैकी तो 1/3 भाग कशावर हे करतोय, स्पेंड करतोय, रेंटवर करतोय. म्हणजे किती, 5 करतोय. त्या 15 पैकीच तो 2/5 भाग कशासाठी करतोय, फूडसाठी करतोय. म्हणजे किती, 6 करतोय. म्हणजे एकूण तो स्पेंड किती करतोय, खर्च किती करतोय, 11 करतोय. 15 टोटल इन्कम आहे, 11 त्यानं स्पेंड केला, म्हणजे उरलं किती त्याच्याकडं, 4. आता 4ची किंमत दिली आहे बघा, 8000. उरलेली किंमत दिली नाही, 8000 राहिलेले पैसे आहेत त्याच्याकडे. मग 8000 बरोबर 4 युनिट आणि 1 युनिट बरोबर 8000 भागिले 4, 4 की 4 2000 आलं, बरोबर आहे. 1 युनिट बरोबर किती आलं, 2000 आलं. आणि मला काय काढायचं आहे त्याचा आता, टोटल इन्कम. टोटल इन्कम किती आहे त्याचा, 15 युनिट ना. एका युनिटची किंमत काय दिली, 2000. मग 15 युनिटची किंमत किती असेल, 2000 गुणिले 15 बरोबर किती, 30,000 रुपये. लक्षात ठेवा, म्हणजे त्याचा टोटल इन्कम किती असेल, 30,000. व्हेरी सिंपल क्वेश्चन, व्हेरी सिंपल क्वेश्चन. एवढं काय जास्त करायची गरज नाही. हे मुळात हे मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे. मुळात एवढी जास्त काय नाही, एवढ्यात सहजरित्या ते गणित सुटू शकतं. अगदी सिंपल आहे. फक्त टोटल इन्कम काढायसाठी या खालच्यांचा पहिला गुणाकार केला, 15 आला. ओके. रेंटसाठी त्यानं एवढा एवढा खर्च केलाय ते काढलं, फूडसाठी एवढा खर्च काढलाय ते काढलं. एकूण खर्च 11 आला, तो त्याच्यातनं वजा केला, 4 राहिलेला खर्च आला, तोच मला इकडे दिलेला आहे, तो घेतला. 1 युनिटची किंमत काढली, एकूण टोटलची काढली, 30,000. इट्स व्हेरी सिंपल क्वेश्चन. आता बघा, हेच गणित म्हणजे हे अशा पद्धतीचंच गणित आणखीन काय आहे, आणखीन आपण काय करू शकतो बघा. लक्षात ठेवा, त्यानं एकूण स्पेंड खर्च काय काय केलंय, 1/3 आणि 2/5 यांची बेरीज केली. एवढं स्पेंड केलं ना त्यानं, खर्च केले. मग त्यांनी किती खर्च केले बघा, यांची आपण हे केलं, 5 त्रिक 15 बरोबर आहे का. आपल्याला बेरीज करायची यांची माहिती आहे. खाली दिलं 15,
कारण यांचा लसावी काढला, यांचा लसावी काय असतो, त्यांचा गुणाकार असतो. ओके, 3 ला कितीने गुणल्यानंतर 15 येते, 5 ने गुणल्यानंतर. मग वर पण कितीने गुणा, 5 ने गुणा, 5 एके 5, मधलं चिन्ह अधिक. 5 ला कितीने गुणल्यानंतर 15 येते, 3 ने गुणल्यानंतर. वर पण कितीने गुणा, 3 ने, म्हणजे किती आलं 6, म्हणजे 11/15 आलं काय, बरोबर आहे. आता असं सांगितलंय, ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, खालची व्हॅल्यू म्हणजे टोटल इन्कम आहे ना, टोटल असते. आणि हे काय, खर्च केलेलं म्हणजे खर्च. ओके, मग 15 पैकी 11 खर्च करतोय म्हणजे राहतंय काय 4 ना. 15 पैकी 11 खर्च करतोय म्हणजे राहतंय 4, आणि राहिलेल्याची किंमत काय आहे, 8,000 आहे. समजलं का बघा, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या गोष्टीला सहजरित्या सोडवू शकता, काही अडचण नाही आहे. ठीक आहे. आता सेम बघा तशाच पद्धतीचा प्रश्न आहे आपल्या समोर, मराठीतून दिलाय. गणपतने गावी जाताना निम्मा प्रवास आगगाडीने, 1/3 भाग मोटारीनं, 1/3 होडीनं व शेवटचा 4 किलोमीटर प्रवास पायी केलाय. तर एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा त्यानं पायी केलाय आपल्याला फक्त सांगायचं आहे. ओके, व्हेरी सिम्पल क्वेश्चन, जसा मगाशी होता तसाच क्वेश्चन. बघा, गणपतनं मी सांगितलं निम्मा म्हणजे 1/2, बरोबर आहे. कशाने केलाय, आगगाडीने केलाय. 1/3 मोटारीनं केलाय, 1/8 होडीनं केलाय. 3 दिलेत आपल्याला अशी, बघा डोचकं फक्त चालवायचं. मग एकूण प्रवास मला काढायचा आहे, त्याचा एकूण प्रवास काय करायचं, फक्त या तिघांच्या खालच्यांची गुणाकार करायचा, बरोबर आहे. बेत्रिक 6 6 48 म्हणजे 48 युनिट एवढा प्रवास त्यानं केवढा केलाय, एकूण प्रवास केलाय 48 युनिट, बरोबर आहे ना. 3 गोष्टी दिल्या, 3 गोष्टी घेतल्या, 48 युनिट त्यानं एकूण प्रवास केलाय. ओके, आता सिंपल आहे. 48 युनिट पैकी, ह्या 48 पैकी 1/2 भाग त्यानं कशाने केलाय, आगगाडीनं केलाय, बरोबर आहे. ही आगगाडी झाली समजा. 1/2 भाग, बेके बे 2 दुनी 24 म्हणजे 24 भाग, 24 त्यानं कशाने केलाय, आगगाडीने केलाय. 48 पैकी 24 म्हणजे निम्मा, 48 एकूण आहे त्याच्यापैकी निम्मा, बरोबर आहे की नाही. 1/2 भाग आगगाडीने केलाय. त्यानंतर 48 पैकी 1/3 भाग कशाने केलाय, मोटारीनं केलाय. ही मोटार बघा, 3 एके 3 उरला 1, 3 संग 18 म्हणजे 16 भाग कशाने केलाय, मोटारीनं केलाय. त्यानंतर हे 48 पैकी 1/8 भाग कशाने केलाय, होडीनं केलाय. ओके, 8 एके 8, 8 संग 48 म्हणजे 6. म्हणजे एवढं हे सगळं ह्यानं एकानं आगगाडीनं केलंय, मोटारीनं 16 केलाय, होडीनं 6 केलाय. म्हणजे एकूण किती, हे सगळ्यांची बेरीज केली तर ती येते 46, बरोबर आहे काय. म्हणजे एवढा सगळा भाग त्यानं 46 युनिट कशानं केला, आगगाडीनं तरी केलाय, मोटारीनं केला, नाहीतर होडीनं केलाय. म्हणजे राहिला किती भाग, टोटल किती करायचं होतं त्याला, 48 केला किती या तिघांनी मिळून 46, म्हणजे राहिला किती 2 युनिट. 2 युनिट राहिली, तो त्यानं कशानं केलाय, पायी केलाय, बरोबर आहे. म्हणजे केवढा आहे तो, 4 किलोमीटर. तो प्रश्न आपल्याला विचारायलाच नाही, त्याचा संबंधच नाही, ते सहज काढू शकलो असतो आपण. 2 युनिटची किंमत किती आहे, 4 किलोमीटर. तर एका युनिटची किंमत किती आहे, 2 किलोमीटर, बरोबर आहे ना. 4/2 2 किलोमीटर. म्हणजे टोटल किती चाललाय काढू शकतो काय आपण, टोटल किती चाललाय तो, एका युनिटची किंमत 2 किलोमीटर, एकूण चालायचं किती आहे त्याला 48, बरोबर आहे ना. 48 युनिट म्हणजे 2 गुणिले 48 म्हणजे किती 96. समजलं ना. ह्या म्हणजे ही गोष्टी तर तुम्हाला समजलेल्या आहेत, बरोबर आहे. आता प्रश्न मात्र काय विचारलाय बघा, ह्या 2-3 गोष्टी झाल्यानंतर, तर एकूण प्रवासाच्या, एकूण प्रवास किती आहे 48, बरोबर आहे का. कितवा हिस्सा पायी केलाय, कितवा हिस्सा पायी केलाय त्यानं, दुसरा ना, 2 भाग ना, म्हणजे 48, बरोबर आहे का. 48 पैकी 2 भाग त्यानं कशाने केलाय, पायी केलाय. बेके बे 24 म्हणजे 1/24 म्हणजे 24वा भाग त्यानं कशाने केलाय, पायी केलाय. बघा मी 2-3 गोष्टी परत एकदा सांगतोय. एकूण काढायचं असलं तर फक्त काय करायचं, या खालच्यांचा तिनांचा गुणाकार करायचा. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आगगाडीनं एवढा, मोटारीनं त्याच्यापैकी एवढा, एकूण पैकी आणि हा कशानं काढलाय, होडीनं एवढा. आणि या तिघांची बेरीज केली 46 आली. म्हणजे या तिघांनी मिळून 46 केलाय. म्हणजे राहिलंय फक्त किती 2 युनिट, आणि 2 युनिट त्यानं कशाने केलंय, पायीनं केलंय, बरोबर आहे का, पायानं केलंय. म्हणजे 48 पैकी 2 पायानं केले, म्हणजे एकूण कितवा भाग केलाय, 24वा भाग केलाय. लक्षात आलं ना. व्हेरी सिंपल क्वेश्चन. पुढचं गणित बघा काय आहे, आपण पुढच्या टाईपचं गणित बघतोय. एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली, तर पुस्तकात एकूण पाने किती आहेत. सेम तेच नॉलेज अप्लाय करायचं आहे, फक्त जरा वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं, आता एकच फक्त अपूर्णांकाची कन्सेप्ट दिलेली आहे बघा, 2/3, बरोबर आहे का. मी पहिल्यांदाच सांगितलंय 3 म्हणजे खालचं काय, टोटल, म्हणजे एकूण टोटल युनिट 3 युनिट आहे, एवढं मला काय करायचं आहे, वाचायचं आहे. खालची बाजू म्हणजे टोटल असते ना,
आणि टोटल मला काय करायचं आहे, एवढं वाचायचं आहे, म्हणजे 3 युनिट मला वाचायचं आहे. बरोबर आहे का? आता बघा 3 युनिट मला वाचायचं आहे, त्याच्यापैकी 2/3 भाग माझा काय झाला आहे, ऑलरेडी वाचून झाला आहे. 3 पैकी 2/3 भाग वाचून झाला आहे का? अरे झाला आहे का नाही? हां, 3ला 3 निघून गेलं म्हणजे 2 युनिट वाचून झाले. बरोबर आहे, 2 युनिट वाचून झाले प्लस 10 पानं वाचून झाल्यात. बरोबर आहे का? आणि राहिल्यात बाकी अजून किती, 80 पानं बाकी राहिल्यात. बघा ना, 2 युनिट वाचून झाल्यात प्लस 10 युनिट वाचून झाल्यात प्लस अजून 80 पानी वाचायची राहिल्यात. हां बघा, मी परत सांगतोय, माझे 2 युनिट वाचून झाल्यात, इथनं कळालं ना, 2 युनिट वाचून झाल्यात प्लस 10 पानं आणि परत वाचून झाल्यात प्लस 80 पानं वाचायची राहिल्यात. बरोबर आहे, आणि हे सगळी वाचल्यानंतर मला एकूण टोटल वाचायची किती आहेत, 3 युनिट ना, वाचायची किती आहेत, टोटल 3 युनिट वाचायचे आहेत, इज इक्वल टू 3 युनिट. हे गोष्ट कन्सेप्ट कळाली की संपला विषय. ओके, आता बघा 10 ने 80 किती, 90. 2 युनिट बरोबर 2 युनिट अधिक 90 बरोबर पुढचं 3 युनिट. युनिट आहे, यू म्हणजे युनिट आहे, लक्षात ठेवा. ओके, आता हे युनिट एक आहे, म्हणजे हे युनिट इकडे घेऊया. 90 बरोबर 3 युनिट मायनस 2 युनिट, म्हणजे 90 बरोबर काय आलं, 1 युनिट. समजलं का? बघा मी परत एकदा सांगतोय, समजलं का ह्या गोष्टी? 2/3 भाग मी वाचलाय पुस्तकाचा, म्हणजे टोटल मला वाचायचं किती आहे, 3 भाग वाचायचा आहे. 3 भाग वाचायचा आहे, त्याच्यापैकी 2/3 भाग ऑलरेडी माझा काय झालाय, वाचून झालाय. बरोबर आहे, 3ला 3 निघून गेलं म्हणजे 2 युनिट मी ऑलरेडी काय केलेलं आहे, वाचून झालेला आहे. प्लस माझे 10 पानं आणि वाचून झाल्यात आणि प्लस मला 80 पानं वाचायची राहिल्यात. त्यावेळी मला टोटल किती वाचायचे, एकूण 3 युनिट म्हणजे एकत्र वाचायचे. समजलं का? ओके, आता बघा 90 बरोबर 1 युनिट आणि मला वाचायचे किती आहेत, एकूण 3 युनिट ना. 3 युनिट वाचायचे आहेत, म्हणजे 90 गुणिले 3 बरोबर किती, 270. म्हणजे एकूण टोटल मला 270 पाने वाचावी लागतील. कुठलाही फॉर्म्युला वगैरे वापरायची काही आवश्यकता नाही. सेम कन्सेप्ट वापरायची आहे की खालची बाजू टोटलची असते, वरची बाजू ज्याच्याविषयी बोललाय त्याविषयी असते. 3 टोटल आहे आणि वरची जी बाजू आहे ती काय आहे, वाचून झालेले पानं, कारण वाचून झालेल्या पानाविषयी इथं बोललेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा पुढील त्याच संदर्भातला प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे. एका पुस्तकाचा 300 भाग व 250 पाने वाचून झाल्यावर 50 पानं वाचायची राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती आहेत. सिंपल सरळ सांगतोय, 305 भागाबद्दल बोललोय. बरोबर आहे का? म्हणजे 5 युनिट म्हणजे मला काय वाचायचं आहे, ते टोटल 5 युनिट मला काय वाचायचं आहे, टोटल. खालची बाजू टोटल असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 2 गोष्टी जर दिल्या असत्या, 305 भाग आणि 204 भाग, तर 4×5 20 टोटल झाला असतं, 20 टोटल झाला असतं. लक्षात ठेवा, कळालं ना? बघा 5 युनिट काय झालं, टोटल झालं, मला टोटल वाचायचं आहे. त्याच्यापैकी 305 भाग तर वाचून झाला, म्हणजे 5 युनिट पैकी माझा 305 भाग सरळ सरळ वाचूनच झालेला आहे. सरळ दिलं इथं, 5ला 5 निघून गेलं म्हणजे माझं 3 युनिट वाचून झाले ऑलरेडी. बरोबर आहे, 3 युनिट वाचून झाले प्लस 250 वाचून झाल्यात पानं, आणि प्लस आम्ही वाचायची किती राहिल्यात, 50 पानं राहिल्यात वाचायची. आणि त्यावेळी टोटल माझं युनिट किती होते, 5 युनिट होते. मला 5 युनिट वाचायचे आहेत. बरोबर आहे, 5 युनिट आहे, लक्षात ठेवा. बघा 3 युनिट प्लस 250 अधिक 50 300 बरोबर हे 5 युनिट. आता हे 300 आहे असं ठेवा. बरोबर 5 युनिट प्लस तिकडे ते 3 युनिट मायनस घ्या पाहिजे. बरोबर, म्हणजे इथं 2 युनिट येणार. हे काय आपल्याला सर्वांना माहिती आहे, 5 युनिट इथं आहे, 3 युनिट इथं आहे. हे 3 युनिट तिकडे जाणार आणि जात असताना तिकडे ते वजा येणार. इकडे काय राहणार, 2 युनिट राहणार, इकडे 300 राहणार. म्हणजे 300 बरोबर काय झालं, 2 युनिट झालं. मग 1 युनिट बरोबर किती हो, 1 युनिट बरोबर 150. बरोबर आहे ना, 1 युनिट बरोबर 150. का, 300 भागिले 2 150, म्हणजे 1 युनिटची किंमत किती आली, 150 आली. आणि मला टोटल किती वाचायचं आहे, 5 युनिट वाचायचं आहे. 1 युनिटची किंमत आली 150, मला वाचायचं आहे 5 युनिट, म्हणजे 150 गुणिले 5. 5 0 0 5 5 25 7 2 5 1 5 आणि 2 7, म्हणजे 750 पानं लक्षात ठेवा मला वाचायचे आहेत. व्हेरी सिंपल क्वेश्चन, पण सिंपल पद्धतीनं पाहिला तर सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न आहे. एका पुस्तकाचा सेम तसाच प्रश्न आहे. 1/3 भाग व 40 पाने वाचून झाल्यावर 70 पाने वाचायची राहिली तर पुस्तकात एकूण पाने किती आहेत. मी सरळ सांगितलेलं आहे, 1/3 पाने म्हणजे 3 युनिट इज इक्वल टू टोटल. बरोबर आहे, 3 युनिट म्हणजे टोटल असतील. त्या 3 पैकी 1/3 तर वाचून झालेले आहे, म्हणजे राहिलेत किती, 1 युनिट राहिले. बरोबर आहे, 1 युनिट काय झाले, वाचून झाले तुमचं. 3 पैकी 1/3 वाचून झाले, म्हणजे किती, 1 युनिट तुमचं वाचून झाले. 1 युनिट वाचून झाले अधिक 40 पानं वाचून झाल्यात प्लस राहिल्यात किती, 70 पाने. आणि त्यावेळी टोटल पाने होतील ते किती असतील, 3 युनिट असतील. ओके, समजलं.
1 युनिट बरोबर अधिक 40 अधिक 70 इकडे डायरेक्टली घेतलं तरी चालतं, पण ठीक आहे ओके, नाहीतर ते इकडे तरी ओके. 40 आणि 70 किती 110 बरोबर 3 युनिट. 1 युनिट इकडे जाणार म्हणजे इथे राहणार किती 2 युनिट बरोबर 110. मग 1 युनिट बरोबर किती येणार 110 भागिले 2. बेके बे 2 10 उरला 1 आणि परत 2 10 म्हणजे 1 युनिट बरोबर 55 येईल. सगळ्यांना समजलेलं आहे 1 युनिट किती येईल ते 55 येईल. आणि टोटल किती असतील 3 युनिट म्हणजे 55 गुणिले 3. 5 त्रिक 15 हातच्याला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. 165 पानं एकूण टोटल तुम्हाला काय करावे लागतील वाचावी लागतील. ठीक आहे. बघा पुढला टाईप बघतोय आपण. हे गणित आहे आपल्यासमोर 0.15 भागिले 0.5 भागिले 15 अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे गणित. दोन पद्धतीने सोडवू शकता, पण बघा आपण काय करू शकतो या गणितामध्ये. आता हे 0.15 आहे बरोबर आहे का. हा जर पॉईंट काढायचा म्हटला 0.15 पॉईंट काढायचा म्हटला, हा मला पॉईंट काढून टाकायचा आहे. समजा इथला पण पॉईंट काढून टाकायचा आहे. इथला जर पॉईंट काढून टाकायचा तर आपल्याला माहिती आहे खाली 2 शून्य द्यायला लागतात, कारण पॉईंट नंतर 2 शून्य आहेत. नंतर काय आहे भागिले चिन्ह आहे. काय आहे 0.5 भागिले 15 असं तरी आहे. इथला मला पॉईंट काढून टाकायचा आहे तर खाली 1 शून्य वाढवावं लागणार, कारण पॉईंट नंतर किती शून्य हे होती संख्या होती 1 होती. हे झालं. आता आपल्याला माहिती आहे 15 भागिले 100 भागिले म्हटलं तर गुणिले द्यायचं असते आणि पुढचं काय करायचं असते उलटायचं असते. 150 भागिले 5 हे तर याच्या आधी झालेलं आहे आपल्याला. आणि मग गुणाकार सरळ करायचा, याला हे निघून जाईल. 5 एके 5 5 त्रिक 15 5 एके 5 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 म्हणजे किती किती आलं बघा 3 त्रिक 9 आणि 9 छेद हे किती आलं 2 बरोबर आहे. आता जर पॉईंटमध्येच उत्तर पाहिजे असेल तर हेच करू शकता ना 9 भागिले 2 तुम्ही सहज करू शकता. बेके बे बेचोक 8 उरला किती 1. हां 2 न 1ला भाग जात नाही म्हणून इथं दिला पॉईंट आणि इथं वाढवला 1 शून्य आणि 2 पंचे 10 4.5 आलं उत्तर. समजल्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हा पॉईंट काढून टाकू शकतो. इथला पॉईंट काढायचा असला तर खाली द्यायचा आणि इथला पण पॉईंट काढायचा असला तर खाली 2 शून्य द्यायच्या. लक्षात ठेवा. बघा पुढील प्रश्न तसाच प्रश्न आहे, सिंपल क्वेश्चन आहे. बघा 0.5 आहे, पॉईंट काढायचा म्हटलं तर 5/10 येणार बरोबर आहे का, कारण एक पॉईंट काढला पॉईंटच्या नंतर 1 शून्य हे पॉईंट आहे म्हणून हे केला भागिले. परत इथला सुद्धा जर पॉईंट काढायचा असला तर पॉईंट नंतर एक संख्या आहे अंक आहे म्हणून खाली सुद्धा किती द्यायला पाहिजे 1 शून्य द्यायला पाहिजे 450. आणि हीच गोष्ट सोडवायची असेल तर 5/10 गुणिले 450 भागिले 15. शून्यला शून्य निघून गेलं. 5 एके 5 5 त्रिक 15 3 एके 3 3 एके 3 3 पाचशे 15 उत्तर किती आलं 15. लक्षात ठेवा. व्हेरी सिंपल क्वेश्चन, व्हेरी सिंपल क्वेश्चन. बघा पुढील प्रश्न कसा आहे, दशांश चिन्हाचा प्रश्न आहे हा. 2.47 वरती 12 आहे, 3.54 वरती 12 आहे आणि 0.07 वरती 12 आहे. लक्षात ठेवा वरती 12 असल्यानंतर जशी सरळ आपण बेरीज करतो तशी बेरीज करायची नसते. ॲक्च्युली काय प्रोसिजर असते हे लक्षात ठेवणं फार आपल्याला गरजेचं आहे. पहिल्यांदा काय आहे हे आता पहिलं 2.47 आहे, याचं रूपांतर कसं करून घ्यायचं बघा. 2 पॉईंट म्हणजे 2 पूर्ण आहे, 2 पॉईंट म्हणजे 2 काय झाला पूर्ण आहे आणि 47 हा अपूर्णांकाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते 2 पूर्ण झाला आणि पुढचा अपूर्णांक आहे. आता मला सांगा अपूर्णांकात काय आहे 47 आहे. 47 कितीवर 12 आहे दोघांच्यावर 12 आहे म्हणून खाली 99 द्यायचं. तिघांच्या 12 असता तर 999 दिलं असतं, चौघांच्या 12 असला तर 9999 दिलं असतं. बघा मी काय केलं 2 पूर्ण आहे म्हणून 2 लिहिलं, 47 आहे असं लिहिलं आणि 47च्या खाली अपूर्णांक आहे तो म्हणून खाली 99 दिलं. का दिलं 99 मी परत एकदा सांगतोय, कारण की त्याच्या खाली काय आहे लक्षात ठेवा 2 वर 12 आहे म्हणून मधलं चिन्ह परत अधिक. ह्याचं रूपांतर कसं होणार 3 पूर्ण बरोबर आहे का, 3 पूर्ण पुढं 54 भागिले कितीवर 12 आहे 99 वर बरोबर आहे, दोघांच्यावर 12 आहे मधलं चिन्ह परत अधिक. आता याचं रूपांतर बघा इथं काय आहे का शून्य आहे ना म्हणजे काहीच नाही, म्हणजे हा पूर्ण जे आहे तो तिथे येणार नाही, फक्त आता पुढचं येणार. काय आहे ते 7 आहे का, 7च्या खाली किती आहे कितीवर 12 येणार 12 कितीवर आहे दोघांच्यावर आहे म्हणून खाली काय येणार 99. आल्या 3 गोष्टी लक्षात बरोबर आहे. आता या तिघांची बेरीज करूया सिंपल. आता बेरीज करणं तर आपल्याला माहित आहे बरोबर आहे का. 2 अधिक 3 कॉमन काढूया, 2 अधिक 3 कॉमन काढूया. हां कॉमन काढल्यानंतर पुढच्यांची काय करूया बेरीज करूया. 47/99 अधिक 54/99 आणि अधिक 7/99
चला, यांची तुम्ही जर बेरीज केली तर सहज तुम्हाला हे काय होऊ शकतं, गणित सुटू शकतं. ठीक आहे, बघा 2 आणि 3 5 अधिक 47 54 आणि 7 करा. 47 अधिक 54 अधिक 7 करा. ओके, कारण का ह्यांची मला बेरीज करायची आहे. खालचं छेद कसं आहे, सारखं आहे. छेद समान असलं तर अंशांची काय करतात, बेरीज करतात. अंशांची केली बेरीज, हे अंश आहेत. ओके, 7 14 आणि 4 18, चला 1 9 आणि 1 10, 108 आलं काय. यांची बेरीज किती आली, 108 भागिले काय आहे ते 99. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे कुणाला, नाही आहे इथपर्यंत प्रॉब्लेम, बरोबर आहे. आता ह्या 108/9 जे आहे, हे खालचं 108/9 जे आहे, त्या 108/9चं रूपांतर कशात करा, मिश्र अपूर्णांकात करा. बघा आपलं काय आलं उत्तर, 5 अधिक 108/99 आलं. इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. हां, थेट डायरेक्टली आपण याचं रूपांतर ह्याच्यात करू शकतो, कशात, पॉईंटमध्ये दशांश चिन्हात करू शकतो. पण काय करा, पहिली गोष्ट 108/99 आलंय ते इथं असं आहे असं लिहिलं, 5 आहे असं आहे असं लिहिलं, बाकी काही मी केलेलं नाही याच्यामध्ये. 5 बघा आहे असं ठेवला आणि पुढच्याच मिश्र अपूर्णांकात रूपांतर केलं. आता मिश्र अपूर्णांकात रूपांतर करतो कसं करतो आपल्याला माहिती आहे. खाली आहे असा 99 ठेवला, 99 वरच्याला भाग घालवला, 99 एके 99 उरलं किती, 99 म्हणजे 9 उरला, बरोबर आहे 9. इथपर्यंत तर काय प्रॉब्लेम नाही कुणाला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. ठीक आहे, म्हणजे एक काय झाला, पूर्ण झाला ना, आणि 9/99 काय झालं, अपूर्णांक झाला. अपूर्ण आहे तो. 1 आणि 5 किती 6, हा 1 आणि हा 1 6 झाला. आणि 9/99 ह्याचं परत जर असं रूपांतर करायचं असेल, ह्याचं रूपांतर 9/99चं परत असं रूपांतर करायचं आहे, म्हणजे हे आता उलट इकडे न्यायचं आहे, खाली किती 99 आले ना, म्हणजे कितीवर बार येणार, दोघांच्यावर बार येणार. हे डोचकं आलाय पाहिजे. 99 खाली आहे म्हटल्यावर दोघांच्यावर बार येणार. 6 पूर्ण आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण नंतर काय देतोय आपण, इथं पॉईंट आहे काय, इथं 2 नंतर पॉईंट आहे काय, म्हणजे 2 काय होता, पूर्ण होता. सेम ही गोष्ट उलट करायची आहे, हे असं इकडे न्यायचं आहे. सेम 6 पॉईंट दिला, 9 आहे, 9/99 इथं आलं बघा 7/99. 7/99चं काय झालं, 0.07, म्हणजे पुढं काय येईल 0.9 येईल काय उत्तर. समजलं ना, हे लक्षात ठेवा. ही गोष्ट फक्त उलट करायची आहे, सिंपल करून करायचं आहे. अदरवाईज इथं जर काही कन्फ्युजन झालं असेल, इथं जर तुम्हाला काही कन्फ्युजन झालं असेल तर बघा खरं मोठं गणित होणार, ह्याच्यामध्ये जाणार नाही, इथं बार येणार. ठीक आहे, इथं बार येणार. बघा जरा लक्ष द्या, मी काय सांगते बघा, लक्ष द्या. हां, हे तर समजलं आपल्याला. 6.09 पर्यंत आलं. हे मी जरा पुसून टाकतो. बघा मला असं गणित घ्यायचं आहे, तुम्ही म्हणणार असं का गणित इथनं नाही सोडवायचं, इथं पण सोडवू शकतो आपण गणित, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. लक्ष द्या, बघा काय करू शकतो इथनं आपण. 99 गुणिले 5 करा, 99 गुणिले 5 करा, अधिक 108 करा. 99 गुणिले 5, 9 5 45, हातचे आला 4, 5 9 45 आणि 4 48, 485 अधिक 108. म्हणजे गणित मोठं व्हायला लागले का, गणित फार मोठं व्हायला लागले का. गणित फार मोठं झाल्यापेक्षा आपण काय करू शकतो, पहिल्यांदा ह्याचं मिश्र अपूर्णांकात रूपांतर करून मग पुढच्या गोष्टी सहजरित्या करू शकतो. ठीक आहे, बघा अशाही पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. 99 गुणिले 5 अधिक 108 केलं की 603 येते. लक्षात ठेवा, भागिले खालचं 99, कारण मिश्र अपूर्णांक आहे. मिश्र अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे तुम्हाला माहित आहे. आता ह्याचं रूपांतर परत 603 भागिले 99 ह्याचं रूपांतर आता मिश्र अपूर्णांकात करा. बघा जरा डोकं चालवा. 99 भागिले 603 भागिले 99, 99 गुणिले 6 करा, बरोबर येते बघा किती 594 येते. म्हणजे 99 सक्क 594, उरलं किती, उरल्यात किती 9 उरले, आणि काय खाली आहे 99. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, आणि ह्याचं रूपांतर परत तसं तुम्ही करू शकता. म्हणजे दोन्ही बाजूने करा, एकच उत्तर येणार आहे. बघा हे पुढचं तुमच्या गणित आहे, सिंपल गणित त्याच पद्धतीने आहे. ह्याचं रूपांतर कशा पद्धतीने करू शकता तुम्ही, 63/99 मधलं चिन्ह अधिक ह्याचं 37/99 कसं करायचं आहे ते मागच्या गणितात सांगितलेलं आहे. 63 आणि 37 आता सरळ बेरीज करणार का, छेद समान आहेत. 63 आणि 36 किती येते 100, 100/99 आलं का, 100/99 आलेलं आहे. आता 99 पहिला मिश्र अपूर्णांकात रूपांतर करून घेतलं. याचं कसं, 99 एके 99 उरला किती 1/99. हे काय आणि हे काय एकच आहे. ओके, म्हणजे 1.01 आणि त्याच्यावर हे तुमचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हेरी सिंपल क्वेश्चन. 0.3 त्याच्यावर 12 आहे, अधिक 0.6 त्याच्यावर 12 आहे.
3 याचं रूपांतर आपल्याला माहिती आहे 3/9 होते का 3 आहे असा घेतला आणि किती जणांच्यावर 12 आहे एकावरच 12 आहे म्हणून एकच 9 खाली दिला मधलं चिन्ह अधिक 6 आहे असा घेतला कारण पुढं तर 0 आहे त्यामुळे काही संबंध येत नाही 6च्या कितीवर 12 एकावरच 12 आहे म्हणून खाली 9 दिला आता यांची बेरीज डायरेक्टली करू शकतोय आपण 6 3 9 आणि खालचं किती 9 9 1 9 उत्तर किती 1 लक्षात ठेवा व्हेरी सिंपल क्वेश्चन बघा पुढचं गणित आणि पुढची टाईप बघायची आहे आपल्याला x वजा 0.11 बाय 1.6 इज इक्वल टू 1.6 इंग्लिश मराठी एकत्र होते ठीक आहे पण हे आपण आता गणित इथं सोडवायचं आहे व्हेरी सिंपल एक्सची किंमत काढायची आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये काय करायचं आहे एक्सची आपल्याला किंमत आहे ती काढायची आहे इथं काय करू शकतो भागिले 1.6 आहे तर तिकडे नेलं तर गुणिले 1.6 होणार बरोबर आहे म्हणजे x वजा 0.11 बरोबर 1.6 गुणिले 1.6 होणार आता 1.6 गुणिले 1.6 म्हणजे काय 16 गुणिले 16 सिंपल करा पहिला 16 गुणिले 16 किती 256 16चा वर्ग आपल्याला माहिती आहे x वजा 0.11 बरोबर 256 16चा वर्ग केला फक्त 16 गुणिले 16 आता मला जरा सांगा पॉईंट नंतर किती शून्य आहेत मग अंक आहेत 2 आहेत ना इथे एक आहे आणि इथे एक आहे 2 पॉईंट नंतर 2 अंक आहेत मग इथं सुद्धा 2 हे सोडून मागे या 2.56 ही दोन गोष्ट फक्त पाळा ठीक आहे पुढे बघा मला एक्सची किंमत काढायची आहे आता मी काय करेन इथं वजा 0.11 आहे तिकडे गेले की अधिक 0.11 होईल म्हणजे 2.56 अधिक 0.11 ह्या दोन गोष्टी कळाल्या आता यांची बेरीज करताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायचं 2.56 आहे पहिली संख्या बरोबर आहे का बरोबर पहिल्यांदा पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घ्यायचा पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घ्यायचा पॉईंटच्या डाव्या बाजूला 0 आहे उजव्या बाजूला 11 आहे सेम पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घ्यायचा का एवढ्यासाठी मी सांगतोय कदाचित असं काही वेळेला असेल कदाचित फक्त एवढा असेल त्यावेळी आपला प्रॉब्लेम येता कामा नये पॉईंटच्या खाली पॉईंट टाकायचा पॉईंटच्या इकडचं इकडे लिहायचं तिकडचं तिकडं करायचं बाकी दुसऱ्या गोष्टी काही करायच्या नाहीत ठीक आहे मधलं चिन्ह अधिक आहे 6 आणि 1 7 5 आणि 1 6 मधला पॉईंट 2.67 म्हणजे x बरोबर किती आलं 2.67 ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे त्याला ती गुंडळते असं बघा पुढचं गणित आहे x वजा 0.7 भागिले 0.5 बरोबर 0.7 तर x ची किंमत आपल्याला काढायची आहे लक्षात ठेवा यांचा आणि यांचा पहिला गुणाकार करून घेतो हां x वजा 0.7 बरोबर 0.6 गुणिले 0.5 हां x वजा 0.7 बरोबर 6 पंचा 30 बरोबर आहे 6 पंचा 30 केलं मी पहिला आहे यांचा गुणाकार करायचा बाकी डोकं काही चालवायचं नाही इथं पॉईंट नंतर एक आहे पॉईंट नंतर इथं आणि एक आहे एक आणि एक 2 आहेत म्हणजे बरोबर इथं मी पॉईंट देणार बरोबर आहे ना आणि पुढं 0 देणार इथंपर्यंत क्लिअर आहे ओके मग x बरोबर 0.30 अधिक 0.7 कारण हे वजा आहे तिकडे जाऊन काय होणार अधिक होणार केलं 0.30 मी पहिल्यांदाच सांगितलेलं पॉईंटच्या आधी काय द्या पॉईंट द्या आणि मग 0 आहे असा इकडचा आणि 7 आहे असा इकडचा आणि ही बेरीज करा बेरीज ओके 0च्या आहे असं खाली 0 3 आणि 7 10 0 हातच्या आला 1 आणि 1 अधिक 1 किती 1 अधिक 0 किती 1 म्हणजे उत्तर किती आलं 1 लक्षात ठेवा ह्या गोष्टी कळणं फार गरजेचं आहे बघा पुढचा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे डायरेक्टली सोडवायला घेतो मी एक्सची आपल्याला किंमत काढायची आहे पहिल्यांदा ह्यांचा आणि यांचा गुणाकार करणार x वजा 0.15 पेपरला सोडवत असताना ही लिहित बसायला पाहिजे असं काय नाही डायरेक्टली करू शकता तुम्ही आहे असं डोक्यामध्ये घेऊन यांचा गुणाकार केला ते डायरेक्टली बेरीज तिकडे करून टाकली एक्सची किंमत आली बरोबर आहे ना हां x वजा 0.15 बरोबर 0.5 गुणिले 0.13 x वजा 0.15 बरोबर 13 गुणिले 5 किती 65 आहे असं पहिला लिहून घ्यायचं 13 पंचे 65 पॉईंट नंतर किती अंक आहे 1 पॉईंट नंतर किती अंक आहेत 2 आणि 1 मिळून किती झाले 3 म्हणजे पॉईंट नंतर किती अंक पाहिजे 3 अंक पाहिजे सध्या किती आहेत 2 1 वाढवला इथं 3 दिला झाला हे तुमचं ह्याचं उत्तर समजलं ना हे उत्तर काढणं फार गरजेचं आहे हे उत्तर चुकलं तर सगळं चुकलं लक्षात ठेवा मग x बरोबर तुम्हाला माहिती आहे 0.065 वजा तिकडे जाऊन अधिक होणार अधिक 0.15 बेरीज करायची आहे बेरीज कशी करतोय बघा 0.065 अधिक पॉईंटच्या खाली काय लिहायचा पहिला पॉईंट लिहायचा पॉईंटच्या इकडचं काय आहे 0 आहे आणि तिकडं काय आहे 15 आहे झालं एवढीच गोष्ट करायची आहे 5 आहे असा 6 आणि 5 11 हातच्याला 1 इथं 2 आणि हा असा 0.215 म्हणजे x बरोबर 0.215 ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेच्या आहेत ओके
बघा पुढच्या टाईपचा प्रश्न आहे टाईप 19. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 2 येणार आहे. पण या प्रश्नाचा अर्थ काय असेल हो? या प्रश्नाचा अर्थ काय बाबा 2/5 अधिक 2/5 अधिक असं किती 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 वेळा पुढे केल्यानंतर काहीतरी बेरीज किती होईल 2 होईल. म्हणजे याच्यात अधिक परत 2/5 परत अधिक 2/5 परत समजा 2/5 असं 2/5 असं काहीतरी कितीतरी वेळा केल्यानंतर बेरीज काय येईल 2 येईल. अर्थ तरी समजला. 2/5 मध्ये परत 2/5 मिसळत जायचं आहे तर तुमचं उत्तर काय येणार आहे 2 येणार आहे. बरं याचा अर्थ काय 2/5 मध्ये हे जे पुढचं 2/5 आहेत ते काय किती वेळा मिसळायचं आहेत. मग किती वेळा मिसळायचं आहेत मी म्हणतो x वेळा मिसळायचं आहेत. किती वेळा मिसळायचं आहेत म्हणजे काय करायचं आहे हे काढायचं आहे ना मला म्हणजेच काय x वेळा मिसळायचं आहेत म्हणजे x ची किंमत काढली बरोबर आहे की नाही. बरोबर काय उत्तर माझं येणार 2. लक्षात आलं का. ओके पुढे बघा 2/5 अधिक हे तुम्हाला माहिती आहे 2 गुणिले x म्हणजे 2x बरोबर भागिले 5 बरोबर 2. हां आता जरा बघा हे मला सोडवायचं आहे. हे कशा पद्धतीने सोडवू शकतो बघा 2/5 अधिक इकडे सुद्धा 2x/5 आहे बरोबर 2 आहे. सगळे तिन्हींना सुद्धा 5 न गुणा. किती न गुणा 5 न गुणा. ह्याला 5 न गुणलं अधिक ह्याला सुद्धा 5 ने गुणलं आणि ह्याला सुद्धा 5 ने गुणलं. हां 5 ला 5 हे निघून जाणार राहणार किती इथं फक्त 2 मधलं चिन्ह काय अधिक ह्या 5 ला 5 निघून जाणार राहणार किती फक्त इथं 2x आणि पुढं काय होणार 2 गुणिले 5 10. समजलं. 2 अधिक 2x बरोबर 10 म्हणजे काय आलं 2 अधिक 2x बरोबर 10. मग 2x बरोबर कसं काढणार मी 10 हे अधिक 2 आहे तिकडे जाऊन वजा 2 म्हणजे 2x बरोबर 8 आणि x बरोबर 8 हे 2x इथं काय आहे काय नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे तिकडे जाऊन भागिले 2 म्हणजे x बरोबर 4. बघा ह्या दोन गोष्टी आणि इथं हे माहीत असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. बघा 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. सेम गणित आहे 5/7 अधिक पुढे 5/7 मध्ये किती वेळा मिसळवा म्हणजे x वेळा बरोबर बेरीज किती येणार आहे 5 बरोबर आहे. बघा 5/7 अधिक 5 गुणिले x म्हणजे 5x भागिले 7 बरोबर 5. आता तिन्ही हे करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला इथं गुणिले कितीनं गुणाय पाहिजे 7 न गुणाय पाहिजे. इथं गुणिले 7 करा इथं सुद्धा गुणिले 7 करा आणि इथं सुद्धा गुणिले 7 करा. 7 ला 7 निघून येणार 5 राहणार अधिक 7 ला 7 निघून जाणार 5x राहणार बरोबर 7×5 35. 5 आहे ते तिकडे जाणार म्हणजे 5x बरोबर 35 वजा 5 म्हणजे किती 30 आणि x बरोबर 30 भागिले 5 म्हणजे 6. x बरोबर किती 6 ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके पुढील गणित बघा 1 वजा 1/2 म्हणजे पुढील टाईप बघायची आपल्याला गुणिले 1 वजा 1/3 गुणिले 1 वजा 1/4 आणि असं पुढे पुढे चालू राहून काय राहणार 1 वजा 1/n पर्यंत चालू राहणार आणि त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. सिंपल आहे. काय करा हा कंस आपल्याला दिलाय ते कंस पहिला सोडवून घेऊया आपण. कसा सोडवून घेतो हे मिश्र अपूर्णांक आहे समजा साध्या अपूर्णांकात रूपांतर करा 2 एके 2 2 वजा 1 1 आणि खाली 1/2 हे तर सर्वांना माहिती आहे याच्या आधी आपण ते केलेलं आहे. गुणिले 3 एके 3 3 वजा 1 2 2/3 गुणिले 4 एके 4 4 वजा 1 3 3/4. असं हे पुढं 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 जाईत राहून 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 गुणाकारामध्ये n × 1 n वजा 1 n वजा 1 भागिले n राहणार काय असं हे तर समजलं बरोबर आहे ना. आता बघा ह्या 2 ला हे 2 निघून जाणार ह्या 3 ला हे 3 निघून जाणार 4 ला पुढचं 4 निघून जाणार मग 5 त्याला पुढचं असं निघून जाणार ह्या शेवटच्याला हे पण निघून जाणार राहणार काय फक्त इकडचं 1 राहणार आणि इथला n राहणार म्हणजे उत्तर काय येणार 1/n येणार. ह्या लक्षात ठेवा गोष्टी. ओके समजलं.